साहेब असं सिरियस बोलताना मला का लुक द्याल्यास? म्हणजे तुला नाही तर मग कोणाकडे बघू? अरे आपण वात होती या घरची, आपल्यामुळेच तर प्रकाश पडला पाहिजे ना इथं. लहानाचं मोठं झालोय आपण या घरात, आपलं पण घर आहे. मी होय की होय. आता ह्या घराबद्दल आम्हाला काय वाटतंय यावर पण तुम्हाला शंका आहे का? हा? आणि बघा, वाटायचं नाही ते लय वाटतंय, पण नुसतं वाटून उपयोग नाही. यांना वाटत असेल घराचा हप्ता भरावा, पण कुठनं भरणार आहेत? काय दात पाडून देणार आहेत का? आणि तसं असेल की नाही तर ह्यांनी आधी आम्हाला सांगायला पाहिजे होतं, आम्ही कर्ज काढणार आहे, तुमचं दात छापून ठेवा, कधी पण पाडून द्यायला लागतील म्हणून. एकदम परफेक्ट डाव टाकलंस तू. त्यांच्या दुखऱ्या नसावरच बरोबर बोट ठेवलंस. त्या घरावर काढलेलं लोन एवढा अंगाशी येईल असं कधी विचार पण केला नसेल त्यांनी. धैर्य, आता काय आपल्याकडे भीक मागितल्याशिवाय पर्याय नाही त्यांच्याकडे. दुखरी जरी असली तरी त्यावर उपाय करणारे डॉक्टर काय कमी नाही. भाऊराव सज्जन माणूस आहे, लय ओळखी आहेत त्याच्या. लय लोक आहेत त्याला मानणारी, त्याचा उदो उदो करणारी. त्यांच्याकडनं लय नाही पण थोडी तरी मदत होईलच की. आणि एखादा का हप्ता त्यांनी भरला की मग लोनची मुदत आपोआप वाढवून मिळेल. हा, विलास दादा बोलतोय तो मुद्दा काही चुकीचा नाही. आपण धैर्याचं पण बरोबर आहे ना. वेळ पण कमी आहे ना दादा. 15 दिवसात तू जे काय बोलतोय ते होईल असं मला काय वाटत नाही. म्हणून धैर्याने जे केले ते बरोबर केले. हा, गडबड होऊ शकते पण नाही होणार याची दक्षता धैर्याने घेतली असेल, है की नाही? तुझ्या डोक्यात काय तर प्लॅन असणारच. हा, मागचा प्लॅन काय वर्कआउट झाला नाही. नाना, हा दाखला मला. त्या भाऊरावाच्या घरावरनं एक सेकंदही तुमची नजर नाही हटली पाहिजे. कुठलीच मदत मिळता कामा नये त्यांना. जर चुकून माकून कुणी आलाच मोठ्या मनानं त्यांची मदत करायला